नमस्कार. आजच्या मधुघटमध्ये ऐकूया राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पूज्य साने गुरुजी यांनी सांगितलेली एक आठवण. महात्माजींची प्रत्येक गोष्ट हेतुपूर्वक असे. त्यांच्या कपड्यातील फरक पाहत गेलो तर त्यांच्या जीवनातील क्रांती कळून येईल. बॅरिस्टर असताना त्यांचा अगदी युरोपियन पोशाख होता. पुढे तो गेला आफ्रिकेत सत्याग्रही पोशाख. हिंदुस्थानात आले तेव्हा काठेवाडी पागोटे व धोतर असा होता. परंतु एका फेट्यात कितीतरी टोप्या होतील हे पाहून ते टोपी घालू लागले, म्हणजे गांधी टोपी. पुढे सदरा आणि टोपी याचाही त्याग करून फक्त एक पंचा नेसून हा महापुरुष राहू लागला. आणि पंचा नेसूनच ते सम्राटाला लंडनमध्ये भेटले. त्यामुळे त्यावेळेस चर्चिल चिडला. गरीबातल्या गरिबांशी एकरूप होण्यासाठी महात्माजींचा आत्मा तडफडत असे. एकदा एका शाळेला भेट द्यायला महात्माजी गेले होते. हास्यविनोद चालू होता. एक मुलगा काहीतरी म्हणाला. मास्तरांनी रागाने त्याच्याकडे पाहिले, पण महात्माजी त्या मुलाच्या जवळ गेले व म्हणाले, तू मला हाक मारलीस, काय सांगायचं आहे बाळ, सांग की, भिवू नकोस. त्यावर तो मुलगा म्हणाला, तुम्ही सदरा का नाही घालीत? मी माझ्या आईला सांगू का? ती सदरा शिवून देईल. माझ्या आईच्या हातचा सदरा तुम्ही घालाल का? यावर महात्माजी म्हणाले, मी घालीन, परंतु एक अट आहे बाळा, मी काही एकटा नाही. यावर तो मुलगा म्हणाला, मग आणखी किती हवे? आई 2 देईल शिवून. यावर महात्माजी म्हणाले, बाळ, 40 कोटी भावंड आहेत. 40 कोटींच्या अंगावर वस्त्र येईल तेव्हा मलाही सदरा घालायला चालेल. तुझी आई 40 कोटी सदरे देईल का शिवून? महात्माजींनी मुलाची पाठ थोपटली आणि निघून गेले. गुरुजी आणि विद्यार्थी राष्ट्रातील दरिद्री नारायण डोळ्यासमोर येऊन गंभीर झाले. यावरूनच आपल्या लक्षात येईल की महात्माजी राष्ट्राशी एकरूप झालेले होते. ते राष्ट्राची माय माऊली होते.